ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेरणा देणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. स्वामी भक्तांनो, आज तुम्हाला आनंदाची बातमी लवकरात लवकर मिळणार आहे आणि तुमचं सर्व कुटुंब त्यामुळे आनंदित होऊन जाईल आणि तुमचा विजय हा लवकरच होणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार राहायला हवे आणि स्वामींची आज्ञा आली आहे, म्हणून तुम्ही स्वामींवर फक्त विश्वास ठेवा आणि या संदेश मोजून 20 मिनिटे नक्कीच ऐका. तुम्हाला अनुभव येईल आणि नक्कीच या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. स्वामी भक्तांनो, आज तुम्ही संघर्ष प्रयत्न करत आहात. लोकांच्या नजरेत तुम्ही अपयशी कर्तृत्व शून्य व्यक्ती आहात आणि ते तुम्हाला ओळख सुद्धा दाखवणार नाहीत. नाव ठेवतील, डिवसतील, पण उद्या जर तुम्ही यशस्वी झालात तर ते हेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील आणि कोणी दुसरा जरी असला तरी जवळची ओळख दाखवतील आणि भेटायला येतील. आणि एक लक्षात घ्या, ही दुनिया ही अशीच आहे. त्यामुळे यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं कर्म करत राहायचं आहे आणि कर्तृत्व सिद्ध करायचं आहे आणि स्वतःसाठी, आईबाप आणि आपल्या गुरूंसाठी यशस्वी मात्र व्हायचं आहे. आणि गुरूंवर तुमचा विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, ज्या शब्दातच प्रचंड आपलेपणा असतो ते मन असतं आणि जे कधीही आपल्याला सोडून जाणार नसतं ते मन असतं आणि ज्यावर फक्त आपण राज्य करू शकतो ते मन असतं. एखाद्याच्या अपराधालाही माफ करायला भाग पाडतं ते मन असतं आणि जे आपल्यापासून कोणी कधीही हिसकावू शकत नाही ते आपलं मन असतं आणि ज्याला शब्दांची नाही तर भावनांची भाषा समजते ते आपलं मन असतं. आणि त्याचप्रमाणे आपले स्वामी महाराज सुद्धा नक्कीच आहेत आणि ते आपल्या मनाची भाषा समजतात. ते आपल्या मनात सुद्धा राहतात आणि ते प्रत्येकाला माफी सुद्धा देतात. म्हणून स्वामींवर निस्वार्थ भक्तीने प्रेम करा आणि त्यांची सेवा नक्कीच करा. आपला निर्णय चुकेल या भीतीने कुठलाच निर्णय न घेणे हाच मुळात एक चुकीचा निर्णय मात्र तुमचा असू शकतो. म्हणून मित्रांनो, ज्याला स्वतःचं मत नाही ना त्याला जगात किंमत मात्र राहत नाही आणि म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहायचे आहे. ओंजळीत पाणी घेतलं ना की ते कायम टिकून राहत नाही, निष्ठून जातं ओंजळीतून. म्हणून आपल्याला असं वाटत असतं की पाणी आयुष्यभर आपल्या ओंजळीत आहे, पण आपल्या ओंजळीत असलेला आणि उरलेला असतो तो फक्त ओलावा आणि तो ओलावाच आपण नक्की सांभाळून ठेवत असतो. म्हणून परिस्थिती तुमची बदलते म्हणजे माणसं वाईट असतात असं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही अजिबात गर्व करू नका आणि कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नका. प्रत्येकाशी प्रेमाने वागायला शिका. गरज संपली की दूर करणाऱ्यांच्या जगात गरज नसताना जीव लावणारे फार कमी असतात आणि अशा माणसांना ओळखता यायला हवं आणि जपताही आपल्याला यायला हवं. म्हणून वेळेचं महत्त्व वेळ निघून गेलं की कळत असतं. म्हणून आपण जे काम घेतले हाती ते पूर्ण करता आपल्याला आलं पाहिजे आणि स्वतःची चूक मान्य करण्याची धमक प्रत्येकात मात्र असते. आणि आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण आहे. फक्त माणसं ओळखताना चूक होता मात्र आपल्या कामा नये. म्हणून माणसाने अहंकारी असू नये पण स्वाभिमानी नक्कीच असलं पाहिजे. म्हणून मिटले होते वाद सारे, मौन सोडायचे राहून गेले, सावरता सारे येत होते, प्रयत्न करायचे राहून गेले. म्हणून असा पस्तावा तुम्हाला जीवनात परत व्हायला नको. त्यामुळे तुम्ही प्रयत्न नक्कीच करून बघा आणि त्यात यशही तुम्हाला नक्कीच मिळेल. फक्त तुम्ही ॲक्शन घ्यायला शिका आणि तुम्ही नक्कीच प्रॅक्टिकल करायला शिका. तुम्ही तिथेच खचता आणि काही प्रयत्न न करता तुम्ही विचार करूनच ते असं म्हणता की मला त्यात यश मिळणार नाही. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळेल कारण तुमचे गुरु स्वतः स्वामी समर्थ तुम्हाला मदत करण्यासाठी बसलेले आहेत. म्हणून हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही नेहमीच शब्दांची आणि शब्दांपेक्षा जास्त टोचणारं असतं शब्दांना पकडून आपल्याला वाद घालता येतो, पण मौनाला गुन्हेगार कसं ठरवणार आणि ते कसं जमणार बरं. म्हणून आज रस्त्याने जाताना वाटेत लागणाऱ्या माझ्या शाळेने मला विचारलं, आयुष्याची परीक्षा जास्त अवघड तर नाही ना? मग मी त्याला प्रेमाने उत्तर दिलं, कुठलीच परीक्षा कधी अवघड वाटली नाही. फरक फक्त इतकाच आहे, पूर्वी दप्तराचं ओझं असायचं, आता पाठीवर मात्र भरपूर मोठ्या अपेक्षांचं ओझं आहे आणि हे जीवन आपल्या शाळेसारखं चाललंय. म्हणून माणसाला जिथे वाट आपण हरवले तिथूनच खरी स्पर्धा सुरू होत असते आणि ती स्पर्धा त्याला वाटत असतं तिथून खरी सुरू होत असते. म्हणून तो अचंबित होत असतो आणि त्याच्या आयुष्यात अचानक भरपूर सारे बदलही होत असतात. म्हणून थांब म्हणून थांबेल ती वेळ कसली आहे, जा म्हणून जातील ती संकट कसली आहेत. म्हणून सावर म्हणून सावरेल तो तोल कसला आहे, एक म्हणून ऐकेल तो हट्ट कसलाय आणि उजळ म्हणून उजळेल ते नशीब कसलाय.
भर म्हणून भरेल ते आपलं आयुष्य कसलं आहे, मग ते आयुष्य आपल्याला आनंदाने जगायचं आहे. म्हणून आयुष्यात हे काहीतरी उत्तर शोधून सापडत नाही, वेळ आली की ती आपोआप मिळून जातात. फक्त त्यासाठी तुमच्या मनात मात्र संयम असला पाहिजे आणि थोडा धीर असला पाहिजे. समजावून सांगणारे लाख भेटतील, पण समजून घेणारा एक मित्र त्या लाखातून मोलाचा असतो. आणि जर तुमच्याकडे नक्कीच चांगला मित्र असेल तर तुमच्या जीवनात तुम्हाला कोणतरी मनातलं सांगण्यासाठी माणूस भेटतो आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी त्यांना सांगता येतात आणि त्यांच्याकडून मिळवताही येतात. म्हणून शब्द हे देणं सोपं असतं, पण ते कृतीतून सिद्ध करणं तितकंच मात्र अवघड असतं. म्हणून कोणाला शब्द तुम्ही देताय तर विचार करून द्या आणि विचार करून त्यांच्याशी तुम्ही बोला. म्हणून चुका सुधारण्याची संधी आयुष्य प्रत्येकाला देत असतं, फक्त ती संधी कोणी घेत कोणी नाही घेत आणि मग आपण दुसऱ्याच दलदलीमध्ये फसत असतो. म्हणून मनातलं सारं सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस असावा लागतो आणि तो माणूस म्हणजे आपला मित्र आहे आणि तो मित्राच आणि मित्रालाच आपण सर्व काही सांगत असतो. म्हणून तुम्ही स्वामींना सुद्धा आपला मित्र मानलं पाहिजे आणि स्वामींना सर्व काही सांगितलं पाहिजे. मनातलं सर्व काही स्वामींना सांगितलं तरच स्वामी त्यांच्यावर मार्ग तुम्हाला आणून देतील. आणि म्हणून आपणही चुकू शकतो हे मान्य करणं सगळ्यांना जमत नाही आणि सर्व लोक अहंकारामध्ये डुबलेले असतात. म्हणून स्वीकारता यायला हवं की तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी नेहमी योग्य असायला हवं असं नाही. तुम्ही कुठेतरी चुकत असता आणि चुकू शकता हे मात्र निश्चित आहे. म्हणून कोण कुठली माणसं ऐनवेळी मदतीला धावून येतात आणि आपली आपली म्हणून जपली माणसं नक्कीच ओळख देखील नाकारतात. म्हणून संकट काळात जी माणसं तुमच्या सोबत उभी आहेत आणि ती तुमच्या सोबत उभी राहणार आहेत त्यांना फक्त तुम्ही आधार द्यायला शिका आणि बाकीच्या माणसांजवळ तुम्ही अजिबात राहू नका किंवा त्यांना भाव देऊ नका, कारण ते शेवटी तुमच्या मदतीला येणार नाही आणि तुमच्याशी चांगलं वागणार सुद्धा नाही. म्हणून ज्या शब्दातच प्रचंड आपलेपणा असतो नक्कीच तो शब्द आपण वापरायला हवा आणि तो शब्द आपण दुसऱ्याला द्यायला सुद्धा हवा. म्हणून समोरची व्यक्ती ऐकणारी असेल ना तर समजावण्यात हरकत काय, आणि जर ती व्यक्ती ते ऐकतच नसेल तर समजावून उपयोग तरी काय. म्हणून आपण कोणाला समजावत नाही बसायचं. ज्याला समजायचं असतं तो समजून घेतो, ज्याला राहायचं असतं तो नेहमीच राहतो आणि ज्याला निघून जायचं राहतं आपल्या आयुष्यातून तो नक्कीच निघून जात असतो. म्हणून आयुष्याचं पुस्तक त्यात गणितांची गुंतागुंत, न सुटणारी समीकरणे आणि अनुत्तरित बेरीजांची भ्रांत. म्हणून आपलं जीवन असंच आहे मित्रांनो. आपलं मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. आणि काही नात्यांचं आयुष्य हे अपेक्षेपेक्षा फार मात्र कमी असतं. म्हणून वय हळूहळू माणसाला हेही शिकवतं की कठीण क्षणांमध्ये स्वतःला कसं सांभाळायचं आणि स्वतः कसं सांभाळून घ्यायचं. म्हणून प्रवास करत असताना ट्रेन्स येतात जातात, तशीच माणसं येतात आणि जातात. जी थांबतात ना ती आपली असतात आणि जे थांबत नाही ना ते आपल्यासाठी आलेच नसतात. हे फक्त तुम्ही मनात ठाम केलं पाहिजे आणि असा विचार केला की तुम्ही नक्कीच खंबीर होऊन जाल. म्हणून संस्कार देणारी आई असली तरी संस्कार जपणारा बाबा असतो, संयम शिकवणारी आई असली तरी खंबीर बनवणारा बाबा असतो. म्हणून आई बाबा हे दोन्ही आपल्या जीवनात खूप काही आपल्याला शिकून जात असतात. म्हणून आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कुणीतरी असलं ना की मनाला धीरावा वाटतो आणि कुणीतरी आपलं आहे असा आपल्याला भास मात्र होत असतो. म्हणून आयुष्य खूप सुंदर आहेच, फक्त कुठे बोलायचं आणि कुठे थांबायचं हे समजायला हवं. फक्त किती सांगायचं आणि किती ऐकायचं हे समजायला हवं. फक्त कुठे ताणायचं आणि कुठे सोडायचं हे समजायला हवं. फक्त किती आठवायचं आणि किती विसरायचं हे मात्र समजायला हवं. आणि फक्त कुठे हसायचं आणि कुठे रुसायचं हे मात्र समजायला हवं. म्हणून फक्त किती करायचं आणि कुणासाठी करायचं हे मात्र आयुष्यात आपल्याला नक्कीच समजलं पाहिजे. आणि हे जर समजलं तर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये नक्कीच तरबेज व्हाल आणि प्रत्येक गोष्ट यशस्वीरित्या तुम्ही पार पाडाल. म्हणून हतबल परिस्थितीचा सर्वात पहिला वार हा माणसाच्या आत्मसन्मानावर होत असतो आणि म्हणून आत्मसन्मान प्रत्येकाचा असतो. म्हणून तो कधीही निराश होऊ देऊ नका आणि प्रत्येक कोणत्याही व्यक्तीला तुम्ही मनाला लागेल आणि मनाला टोचेल असे कधी मात्र बोलू नका. प्रत्येकाला वाट समोरच्याने मला समजून द्यावं आणि ते वाटत प्रत्येकालाच असतं. आणि पण आपण समोरच्याला किती समजून घेतो हे याचं आत्मपरीक्षण कुणीही करत नाही. म्हणून प्रत्येकाला वाटतं की समोरच्याने माझं ऐकून घ्यावं, पण आपण समोरच्याचं किती ऐकून घेतो हे आपण बघत नाही ना. प्रत्येकाला वाटतं समोरच्याने मला मान द्यावा, पण आपण समोरच्याला मान दिला तरच तो सुद्धा आपल्याला मान देत असतो. म्हणून इथे प्रत्येकाच्या संघर्षाची व्याख्या मात्र वेगळी आहे आणि प्रत्येकाचे दिवस मात्र वेगळे आहेत. हे लक्षात आपण ठेवलं आणि पाहिजे आणि शिकलंच पाहिजे. म्हणून कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये. असह्य झाल्यास अलिप्त व्हावं, पण उपदेशक नक्कीच मात्र होऊ नये. म्हणून दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको.
मरणाची भीती मनात ठेवून जगायचं राहून जायला नको. आता आहे आता नाही अशी आपली गत असते. कुणासाठी कुणीही तसे फार कधी थांबत नसते. मनात असेल ते बोलून टाकावं, बोलायचं राहून जायला नको. दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको. एवढाच मात्र तुम्ही विचार करायला हवा. आणि हसत हसत नक्कीच तुम्ही जीवन चांगल्या प्रकारे जगू शकता. आणि तुम्ही हसताना सुद्धा निरोगी राहू शकता. कारण हसल्याने आपण निरोगी नक्कीच राहतो. म्हणून दुसऱ्याला दोष देताना स्वतः सुद्धा आरसा आपण पाहिला पाहिजे. आणि आपण स्वतः जिथे चुकतो ना तिथे आपण माफी मागायला शिकले पाहिजे. म्हणून नातं हे तुझं आणि वाद तुझा. ताणायचं किती सोडायचं हे तूच ठरवायचं आहे. म्हणून प्रतारणा तुझी, अपमान तुझा. विचारायचं की पेटायचं हे तू ठरवायचं आहे असं आपल्याला भगवंत सांगत आहेत. म्हणून आपला प्रवास आपणच सोपा करायचा असतो. आणि आपल्या जीवनातील अडथळे हे आपण काढून टाकायचे असतात. म्हणून जीवनाकडून कधी अपेक्षा करणं चुकीचं नसतं. ज्यांच्याकडून करतोय ती व्यक्ती चुकीची मात्र असू शकते. म्हणून विश्वास ठेवणं चुकीचं नसतं. ज्याच्यावर ठेवतोय ना ती व्यक्ती चुकीची असू शकते. म्हणून आधार देणं चुकीचं नसतं. पण ज्याला आपण आधार देतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. म्हणून मदत करणं चुकीचं नसतं. पण ज्याची करतोय ना ती व्यक्ती चुकीची असू शकते. आणि आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण आहे. फक्त माणसांना ओळखताना चूक होता कामा नये. आणि आपण माणसांना नक्कीच ओळखलं पाहिजे. म्हणून माणसं येतात, माणसं जातात. पण जायचं ठरवूनही घुसमळतात ते आपले असतात. म्हणून कोसळायला स्वप्नांचे हिमले सारे वास्तवाची एक फुंकर पुरेशी असते. नियतीच्या अजब खेळामध्ये कल्पनेला कुठेही स्थान मात्र नसते. आणि कल्पना आपण करायची नाही. पुढे काय होईल याचा विचार न करता आपण आजच्या युगात जगलं पाहिजे. आणि आत्ता काम आपण केलं पाहिजे. म्हणून कुणाला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच आपल्याला सुख मात्र देऊ शकत नाही. पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमी सुख मात्र आपल्याला देऊन जात असतं. म्हणून मौन नेहमी शब्दांपेक्षा जास्त टोचणारं असतं बरं का. आणि ते टोचत सुद्धा असतं. आणि कुणी तुम्हाला घाणेरडं बोलत असेल किंवा शिवीगाळ करत असेल तर तुम्ही मौन राहावं आणि त्याच्यासमोर काहीही बोलू नये. सुद्धा त्यांना त्यांच्या करण्याचा पस्तावा येईल आणि त्यांना बोलण्याचा पस्तावा होईल. नक्कीच ते तुमच्याजवळ येऊन तुमची माफी मागतील. म्हणून आपण वाद वाढवण्यापेक्षा आपण शांत राहिलेलं बरं असतं. म्हणून हे दिवस सुद्धा निघून जातील. तू धीर सोडू नको. अपयश पदरी पडलं म्हणून हार मानू नको. मार्ग खडतड असेल तू माघार घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील, फक्त तू आशा सोडू नको. कोणी साथ देत नसेल तर तू खचून जाऊ नको. स्वामी समर्थ तुला नक्कीच साथ देतील. वाटा सापडत नाहीत म्हणून थांबूत राहू नको. संपलंय सगळं असं वाटत असेल तू टोकाचे निर्णय घेऊ नको. आणि ध्येय नक्की गाठशील, फक्त आशा मात्र जीवनातून सोडू नको. माणूस म्हणून हे माणसं जीवनात येतात आणि निघूनही जातात. सोबत फक्त तीच राहतात जी तुम्हाला तुमची आणि तुम्ही आहेत असे गुण दोषी आणि सहित स्वीकारत असतात. म्हणून मात्र निश्चित आहे. म्हणून शब्द झाले अधीर होते, व्यक्त करायचे राहून गेले. भावनाही जुळल्या होत्या, उलगडायचे तेवढे राहून गेले. आणि ते उलगडायचे राहून गेले म्हणून आपल्याला तेव्हा ती जीवन जगण्याचं आपण विसरून गेलो. आणि आपण ते क्षण जगण्याचे विसरून गेलो. आणि प्रत्येक क्षण आपण आनंदाने आणि चांगल्या पद्धतीने जगला पाहिजे. म्हणून शब्द जर अर्थांना नेहमीच पूर्णपणे न्याय देऊ शकले असते तर मग नक्कीच त्या नात्यांमध्ये गैरसमज कधी निर्माण झालेच नसते. आणि शब्द जर स्वतःला तोल स्वतः सावरू शकले असते ना तर मनावर आधार नक्कीच कधी झालेच नसते. शब्द जर दुःख वेदना यातना व्यक्त करू शकले असते तर डोळ्यांमध्ये अश्रू कधी आलेच नसते. आणि शब्द जर स्वतःच्या मर्यादा स्वतः जर ठरवू शकले असते तर नात्यांमध्ये दुरावे कधीच मात्र आले नसते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की स्वप्न तुझे, आयुष्य तुझे, सोडायचे की धरायचे हे तुझं तुला ठरवायचे आहे. आणि ते स्वप्न तुला जगायचं आणि त्या स्वप्नांमध्येच तुला राहायचंय. तेव्हाच ते स्वप्न तुला मिळणार आहे. आणि ते स्वप्न एक दिवशी नक्की साकार होईल. कारण स्वामींची कृपा तुमच्यावर बरसत आहे. म्हणून लोक काय म्हणतील ना या वाक्यावर आपण ते आयुष्य काढत राहतो. ना तर ही लोक ना तुमच्या आनंदात असतात ना तुमच्या दुःखात असतात, ना उद्या तुमच्या गरजेला असतात आणि उभे राहणारे असतात ना. त्यामुळे तुम्ही लोक काय म्हणतील या विचाराने आयुष्य जगायचं थांबायचं नाही. परिस्थिती आपल्या हातात नसली तर त्या परिस्थितीमध्ये वागायचं काय आहे हे नक्कीच आपल्या हातात आहे. आणि तिथे आनंदी पण नक्कीच आपण राहायचं आहे. आणि ते आनंद आपण जगामध्ये मिळवायचा आहे. म्हणून भावणं सोपं, निभावणं कठीण असतं. बाळणं सोपं, सांभाळणं मात्र कठीण असतं. आणि ते सांभाळलं की आपलं आयुष्य आपल्याला कळत जातं. आणि त्या आयुष्याचा नक्कीच अनमोल धडा आपल्याला समजत जातो. म्हणून अपेक्षा कोणाकडून करू नका. अपेक्षा करणं चुकीचं नसतं. कदाचित आपण अपेक्षा करतोय ती व्यक्तीच मात्र तशी असू शकते. आणि तिच्याकडून आपण अपेक्षा करायला गेलो तर आपणच त्यात मात्र फसत असतो. म्हणून काहीतरी करून दाखवायची धडपड माणसाला कधीच स्वस्त बसू देत नाही. आणि प्रत्येक युगात ते झालेलं आहे.
आणि प्रत्येक माणसाबरोबर ते होत आहे आणि प्रत्येक माणूस धडपड करीत आहे आणि काहीतरी करून दाखवण्यासाठी तो प्रयत्न जीवनात करत आहे. म्हणून माणूस बदलत नसतो, कालांतराने स्वभाव मात्र त्याचा उलगडत असतो आणि त्याचा खरा स्वभाव आपल्याला समोर येत असतो. म्हणून परिस्थिती कशीही असो, मनस्थिती मजबूत ठेवता यायला हवी. आणि तुमचं मन मजबूत असलं ना आणि मनस्थिती नक्की चांगली असली ना तर तुम्हाला जीवनामध्ये कोणीही हरवू शकत नाही. म्हणून मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार महत्वाचा आहे आणि तोच विचार तुम्ही पूर्णपणे केला पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं ना तो कधीच एकट्या पडत नाही आणि जसे आहात तसेच मात्र राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आपलं आयुष्य हे तुमचं कधी कमी पडून जाईल आणि स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. म्हणून आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका की काही होत नाही, त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाते, एवढं मात्र नक्कीच लक्षात घ्या. आणि जर आयुष्याचा प्रवास हा स्वामींसोबत असेल ना तर भीती आपल्याला कशाची वाटत नाही, कारण आपले स्वतः स्वामी समर्थ आपल्या पाठीमागे उभे आहेत ना, आणि मग आपल्याला भिण्याची गरज कशाची. म्हणून नशिबात नव्हतं म्हणून म्हणायचं आणि सोडून द्यायचं या वाक्यावर बऱ्याच गोष्टी निघून गेल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही गमावून बसलात. म्हणून तुम्ही स्वतः प्रयत्न केले पाहिजे आणि ते मिळवलं सुद्धा पाहिजे. म्हणून जगाकडून कधी अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नकोस असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. आणि मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि सदैव तुमचे रक्षण करील, हा माझा तुम्हाला आशीर्वाद नक्कीच आहे. म्हणून अतिशय कठीण प्रसंगातही जो आपले गुरुविद्या आणि नक्कीच गुरुनिष्ठा कायम ठेवतो ना तो जो खरा स्वामी भक्त असतो आणि त्यालाच खरं तर स्वामी प्रचिती देत असतात आणि दर्शनही देत असतात. म्हणून स्वामी सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा नक्कीच प्रयत्न करून त्यांना यश हे मिळवलं पाहिजे आणि त्याला यश मिळणार सुद्धा आहे. कारण त्या रस्त्यावर चालत असताना तुम्ही त्या रस्त्यावर जाणारच नाही तर पुढे पोहोचणार कसे. म्हणून विचार करणं सोडून द्या आणि फक्त तुम्ही जीवनामध्ये प्रयत्न करत राहा. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत, कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्द कधी विसरू शकत नाही. म्हणून खरं बोलणाऱ्यांना खाट तर काय आहे हे माहीत नसते आणि खोटं बोलणाऱ्यांना सत्य काय आहे ते माहीत नसते. म्हणून 100% ते त्यांना माहिती असणारच आहे. म्हणून खरं बोलणाऱ्यांना खोटं नक्कीच आवडत नाही आणि ते बोलतही नाही. म्हणून शरीरासाठी हॉस्पिटल आहेच पण मनासाठी मात्र मंदिराशिवाय पर्याय नाही. आणि मंदिरात गेल्यावर आपल्याला नक्कीच गुरु शांतता लाभत असते. कोण कोण नक्कीच गुरूंची सेवा करतो कमेंट करे मध्ये माझे नक्कीच सांगा आणि श्री स्वामी समर्थ नाव असं नक्कीच टाईप करा. जेव्हा परीक्षा तुमची घेतली जात असते ना तेव्हा खरं तर ती माझी परीक्षा असते असे स्वामी म्हणतात, कारण तिथे विश्वास आहे तिथे मी आहे आणि तिथे विश्वास बोलेल आणि नक्कीच असतो ना तिथे स्वामी असतातच, ही प्रचिती मलाही आलेली आहे. म्हणून शब्द आणि व्यवहार तुमचे इतके चांगले ठेवा की तुम्हाला प्रत्येक जण चांगल्या प्रकारे नक्कीच चांगल्या भावनेने बोलेल आणि प्रेमाने बोलेल. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. कधी कधी ते सुद्धा भेटतं ज्याची आपण कधी अपेक्षा सुद्धा केलेली नसते. आणि सर्वांनी हा नियम पाळा, जी व्यक्ती आपल्याशिवाय आनंदी आहे त्या व्यक्तींना अजिबात त्रास कधीच देऊ नका. आणि जेव्हा सर्वांची माया थांबते ना तेव्हा स्वामींची माया सुरू होते. म्हणून स्वामींची माया सुरू झाल्यावर ते सर्व काही तुम्हाला देणार आहेत आणि तुमच्याशी ते नक्कीच प्रेमाने बोलत आहेत आणि प्रेमाने तुम्हाला सांगत आहेत. म्हणून पावन झाले अक्कलकोट गाव स्वामींच्या चरण स्पर्शाने, शब्दांची आणि भक्तांची दुःखही दूर होते केवळ त्यांच्या नामस्मरणाने. म्हणून इमोशन्सला हँडल करता आलं की माणूस मॅच्युअर होत असतो आणि माणूस चांगल्या पद्धतीने आपलं जीवन जगत असतो. म्हणून ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना तर तो हात मी आयुष्यभर सोडत नाही, मी नेहमी त्याच्या सोबत असतो असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून स्वामींचा हात धरून चला, तुम्हाला कशाची कमी पडणार नाही आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला मिळतील असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. अरे तू मला तुझ्या देवाला आणून तर देवाऱ्यात ठेवलेस, पण तुझ्यात विश्वास तू नक्कीच मग्न आहे, तू तुझं बघत आहे असे स्वामी आपल्याला रागवत आहेत आणि ते प्रेमाने रागवत आहेत. म्हणून औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस पण मनापासून माझा दारा नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावं, म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाट बघत असतो. आणि एक लक्षात घे की तुझ्या ज्या वेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना तर तो आयुष्यभर सोडत नाही आणि मी तुझा तसा हात पकडलाय आणि स्वामींनी सर्वांसाठीच आपले हात पकडले आहेत आणि आपण नक्कीच स्वामींच्या भरोशावर जीवन जगत आहोत. असं जरी म्हटलं तरी नक्कीच काही वंगळ ठरणार नाही. म्हणून हजारो संकट जरी आले तरी होऊ नको उदास, जीवन सदैव एकच मंत्र जप, म्हणी अशक्यही शक्य करतील स्वामी. म्हणून
स्वामींच्यावर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की सर्व काही नीट होतं आणि सर्व काही तुम्हाला मिळतं. म्हणून जीवनामध्ये कधी कधी मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं, तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आणि आरशाची किंमत भलेही त्या हिऱ्यापेक्षा कमी असेल ना, पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहिजे असतील ना, तर 50 रुपयाचा आरसा मात्र नक्कीच लागत असतो. म्हणून हाव सोडली की मोह संपतो आणि तो मोह आपला नक्कीच टिकत सुद्धा नाही. म्हणून मित्रांनो, स्वामी सांगतात, रागामध्ये हजारो चुक्यांच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती मात्र निर्माण होईल आणि ती शांती तुमची कायमस्वरूपी टिकून सुद्धा राहील. म्हणून जीवनात त्रास त्यांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी मात्र त्याच्यातून शिकत सुद्धा असतात. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना मात्र नसते. म्हणून त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो, आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा साजरा होत असतो आणि तो खास सुद्धा असतो. म्हणून लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. आणि त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच चांगलेच मिळणार आहे. आणि याच्याबरोबर तुम्ही फक्त विश्वास ठेवायला हवा. आणि हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा नक्कीच मिळणार नाही, आणि त्यांच्यासारखं आपल्याला कोणी प्रेमही करणार नाही. आणि जर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच स्वामी अस्तित्वात आहेत, आणि ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतील सुद्धा. आणि स्वामी अधूनमधून आपल्याला दर्शन देत असतात. मग ती गाडीवरच चित्र असो किंवा स्वामींचा एखादा शब्द असो किंवा स्वामींचे वचन आपल्याला कुठेतरी दिसत असतं. म्हणून गैरसमज वाढत गेला की लोकांना ते पण ऐकू येत नाही जे आपण कधी बोललोच नाही, आणि ते काहीही समजत असतात आणि काही बडबडत असतात. म्हणून कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही, आणि शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश मात्र प्राप्त होत असते, आणि ते यशस्वी सुद्धा होत असतात. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्याला हातात आहे. आणि त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि तुम्ही भरपूर काही गोष्टींचा विचार करून ते ठरवायचं आहे. आणि आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही, आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही आणि कधीच त्याला रुसवत बी नाही. म्हणून आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन मात्र सुखमय होऊन जाईल आणि सुखात आपण नांदू. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून आपण जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणालाच मात्र सांगता येणार नाही आणि कोणी सांगूही शकत नाही. म्हणून स्वामी सांगतात की गरजेसाठी जवळ आलेली माणसं जर संपल्यावर, गरज संपल्यावर निघून जातात ना, त्यावेळी आपण दुःखी नव्हता, आपण कोणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो याचा आनंद नक्कीच आपण मानला पाहिजे. म्हणून जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका आणि आनंदी नक्कीच तुम्ही राहा, एवढंच स्वामींचे म्हणणे आहे. बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही, त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस. एकदा तुझे दुःख मला सांगून तरी बघ, संकटमुक्त नक्कीच होशील आणि तुला मदत करण्यासाठी माझे आशीर्वाद भरपूर आहेत, असे स्वामी म्हणत आहेत. आणि आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. तिथे सर्व पगार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात आणि कोणीच माघार घेत नाही. फक्त आपले स्वामी समर्थ आपल्या सोबत नेहमीच असतात. जी लोक माघार घेतात ती घाबरट असतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं ना, तो कधीच एकटा मात्र पडत नाही आणि तो एकटा पडणार सुद्धा नाही. म्हणून स्वामी सांगतात, आपल्याजवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला मात्र आंधळा करत असतो आणि त्याला काही सुधरत सुद्धा नाही. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारताही आलं पाहिजे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्या हातात आहे आणि ते आपण सुंदर बनवायला हवं. म्हणून स्वामी सांगतात, जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य मात्र तुमचं कमी पडेल आणि तुम्ही बदलूही शकत नाही. म्हणून हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे आणि काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावरून सोडून दिल्या पाहिजेत, कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व मौन होऊन ऐकत मात्र असतं आणि सर्व काही ते ऐकत असतात, कारण परमेश्वर त्यांच्या कर्माचं फळ त्यांना नक्कीच भोगायला लावत असतो. म्हणून प्रत्येकाला आपली कर्म ही चांगल्या प्रकारे आणि पद्धतीने करायचे आणि चांगलेच कर्म करायचे हे स्वामी सांगतात. जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगलं पाहिजे आणि आनंदाने जगण्याचा हा मार्ग नक्कीच आहे. म्हणून जगा इतके की आयुष्य कमी पडेल आणि हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ मात्र आहे,
पण प्रयत्न इतके प्रामाणिकपणे करा की परमेश्वराला तुम्हाला देणे हे भागच पडेल आणि परमेश्वर तुम्हाला नक्कीच गोष्ट देणार आहे. म्हणून ती तुम्ही स्वामी सांगतात की माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा नक्कीच तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न आपल्या पद्धतीने जेवढे होतील तेवढे केलेच पाहिजे आणि ते प्रयत्नच तुम्हाला यशाजवळ घेऊन जातील. आणि शुद्ध भावाने देवाच्या प्रेमाने देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच आणि याच्या उलट धन मान मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते, हे तितकेच खरे आहे. म्हणून चंदनाच्या झाडाला नक्कीच विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो किंवा जात नसतो, कारण तो सुगंध तसाच राहत असतो. म्हणून साप फक्त त्याला विळखा घालू शकतो पण त्याचा सुगंध मात्र घेऊ शकत नाही. म्हणून आपली विद्या आपलं ज्ञान कोणी घेऊ शकत नाही एवढं मात्र निश्चित आहे. कोणी आपल्याला कितीही त्रास दिला ते सहन करायला शिका, समोरच्याला त्याच्या कर्माची फळंही मिळणारच आहेत. म्हणून संघर्षाचा काळ हे एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा आपल्याला नक्कीच ओळख दाखवत असतात आणि ते आपल्याला विचारत सुद्धा असतात आणि स्वतः फोन करून ते आपली दखल सुद्धा घेत असतात. म्हणून पण प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र दिसत असते. मग आपण कितीही चांगले असू किंवा कितीही वाईट असू त्याला फक्त आपली कमतरता दिसणार आहे. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे ना तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. आणि म्हणून परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला मात्र तुम्हाला काहीच उरणार नाही आणि तुम्ही काही मागूही शकणार नाही, कारण स्वामी आपले भरपूर काही आपल्याला देतात आणि भरपूर काही ते आपल्याला जीव लावत असतात. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधीच विसरू नका, कारण त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेना, तुम्हाला काहीही असेना, तुमच्याकडे कितीही पैसा असो ना, मग फक्त स्वामी भक्तीत नाही तर तुमचं धन हे शून्य होऊन जातं. आणि म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही फक्त स्वामी भक्तीत असायला हवं. तुम्हाला सर्व काही स्वामी देतील, म्हणून तुमच्याकडे काहीच कमी कधी पडणार नाही. आणि स्वामींकडे आपण काही मागत नाही आणि तू कधीच आम्हाला काही कमी पडू देत नाही असे आपले स्वामी महाराज आहेत. आणि गुरुचरित्र मधून तुम्हाला नक्कीच भरपूर काही शिकायला मिळेल. म्हणून तुम्ही गुरुचरित्र नक्कीच वाचलं पाहिजे आणि त्यातून बोध हा घेतलाच पाहिजे. आणि नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे मात्र सूत्र आहे आणि हे सूत्र आपल्याला जीवनामध्ये कामाला येणार आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत आणि भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने नक्कीच वर्तमानात जगायला शिका. पण प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. आणि भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट लक्षात नाही आणि ती शाश्वत नाहीये, तसं तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात मात्र तुम्ही पडू नका आणि तो मोह तुमच्या मनातून नक्कीच काढून टाका. म्हणून आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा मात्र ठेवू नका. आणि कारण अपेक्षा भंगांचे दुःख हे फार वाईट असते आणि फार दुःख ते आपल्याला मिळत सुद्धा असते. म्हणून स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या ते कानावर आणि मनावर घेऊ नका, त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात राहण्याची आणि रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि माफी देणारा हा सर्वात मोठा मित्र असतो आणि सर्वात मोठा माणूस सुद्धा असतो. म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मदतीला येणारा तो आत्मविश्वास. आणि तो आत्मविश्वास जर असला ना तर नक्कीच तो भरपूर ठिकाणी जाऊ शकतो आणि भरपूर गोष्टी या चांगल्या पद्धतीने घडून आणू शकतो. म्हणून स्वामी सांगतात की विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगले करतो ना तेव्हा आपल्यासाठी कुठेतरी काहीतरी चांगले होणार आहे याची प्रचिती मी तुम्हाला देत आहे आणि हे तुम्हाला सांगत आहे. म्हणून मी आहे म्हणून सगळे आहेत, या एकीची सगळे आहेत असे म्हणून मी आहे हा विचार ठेवा. म्हणून आयुष्यात कधीच आपल्याला तुम्हाला एकटेपणा पडणार नाही आणि वाटणारही नाही आणि जाणवणारही सुद्धा नाही. म्हणून तुम्ही फक्त एकटेपणानं जाण्यासाठी तुम्ही स्वामींच्या मठात जाऊ शकता आणि स्वामींची भक्ती करू शकता आणि स्वामींची सेवा करू शकता. नक्कीच तुमच्या मदतीला स्वामी आलेले असतील. आणि म्हणून वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात आणि सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि ते आपल्याला जगायला लागणारच आहे. म्हणून प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना की तुम्हाला किती ती मिळत गेली आणि कशी मिळत गेली तर तुम्हाला अजून सर्व काही पाहिजे असतं आणि अजून मोठं तुम्हाला व्हायचं असतं.
म्हणून एखादी वस्तू हरवली की एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत नाही हरवून गेली आणि म्हणून निघल्या जाई तिथे तो विषय सोडून द्यायचा असतो. आणि नक्कीच तुम्ही चांगल्या गोष्टींचा विचार करायचा असतो. आणि चांगल्या गोष्टींचा विचार कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला किती टार्गेट आहेत त्याकडे तुमचं लक्ष जाईल. म्हणून मित्रांनो, खूप दूरवर पावसाच्या आणि पाण्याच्या दादांच्या ह्या चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. म्हणून त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ते प्रेमाने सांभाळा. आणि त्या वस्तू असोत किंवा मग माणसं असोत किंवा मग आपली माणसं ती तुमची असणारच आहेत. त्यांना प्रेमाने राहायला शिकलं पाहिजे आणि प्रेमाने त्यांना नक्की समजावलं सुद्धा पाहिजे. म्हणून अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहत असतो आणि ते हृदय त्याचे स्वच्छ आणि निर्मळ मात्र असतं. आणि म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढ्या मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढेही जातो. आणि त्याप्रमाणे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढेच मात्र सुखही तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि ते सुखच तुम्हाला भरपूर काही गोष्टी देऊन जाणार आहे. म्हणून मित्रांनो, स्वामी सांगतात की मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत परंतु जन्म घेण्यासाठी हे एकच पर्याय, तो म्हणजे आपली आई आहे. आणि त्या आईला आपण नक्की सांभाळून ठेवायचं आहे आणि भरपूर जीव सुद्धा लावायचा आहे आणि भरपूर काही गोष्टी आत्मसात आपण जीवनामध्ये करू शकतो. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, असेच संदेश तुमच्या मनाला आवडत असतील तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत पुढे संदेश पाठवा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तुम्हाला अजून ज्ञानाच्या गोष्टी नक्कीच मिळतील. आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. म्हणून माणसं ओळखायला तुम्ही शिकलं पाहिजे. माणसाला डोळे असूनही अंधारात मार्ग दिसण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते तसेच भरपूर ज्ञान असल्यानंतरही खरा मार्ग दिसण्यासाठी स्वामींच्या चरणी भक्ती असणे आवश्यक आहे. आणि स्वामी प्रत्येक संकटात तुम्हाला मदत नक्कीच करतात. म्हणून स्वामींवरचा विश्वास असाच कायम टिकून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, तुमची कृपा आमच्यावर अशीच राहू द्या असं टाईप करा. आणि मित्रांनो, मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की तुम्हा सर्वांच्या इच्छा स्वामी पूर्ण करो आणि तुम्हा सर्वांना धनलाभ हो आणि भरपूर तुमची प्रगती हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. संकट आलं तरी वाचण्याचे रस्ते खूप असतात पण फक्त ते दिवस नसतात, दाखवणारे फक्त स्वामीच असतात. म्हणून चांगलेच होणार हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. म्हणून निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून फक्त स्वामींवर भरोसा ठेवा, सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. भरोसा ठेवण्यासाठी एकमेव म्हणजे सद्गुरू आहेत आणि जे आपल्याला सुख दुःख पासून सुखरूप कडे आनंद रूप कडे नेतात. म्हणून भरोसा फक्त सद्गुरू वचनावर ठेवावा, मनुष्य वचनावर नाही. कारण ते कधीही स्थिर नसते आणि ते अस्थिरकडेच आपल्याला नेणार नक्कीच आहे. म्हणून मस्तक ज्याचे स्वामींच्या चरणी त्याला अभिमान कशासाठी, असता आशीर्वाद स्वामींचा पाठी, मग व्यर्थ चिंता आपल्याला कशासाठी. म्हणून दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेच्या साठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो. म्हणून प्रत्येकाला तुम्ही मदत करत चला आणि आयुष्यात पुढे जात चला. स्वतःच्या शोधात निघाल्यावर कळते की स्वतः सारखा सोबती कोणीच नसतो आणि आपल्याला स्वतःलाच सर्व काही आपलं चांगलं करायला लागतं. तुझे चांगले दिवस येणार, तुझी सर्व स्वप्न पूर्ण होणार, विश्वास ठेव असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून स्वामींचं वचन आपण नक्कीच ऐकायला हवं आणि त्याप्रमाणे आपण वागायला हवं. म्हणून मित्रांनो, आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाला आणि कोणाचा फायदा घेतला नाही आणि कोणाला वाईट आपण बोललो नाही. याचाच आपण अभिमान बाळगला पाहिजे. आणि देवाच्या दारात सुद्धा याच गोष्टी नक्कीच पहिलेच ओळखल्या जातात. म्हणून नाव मिळवायला खूप दिवस लागतात पण नाव घालवायला काही क्षणही लागत नाही. ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी भरपूर येत असतात पण त्या सुटून जातात आणि स्वामींच्या कृपेने कधीही आपल्याला अडचण येणार नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी येत असतात. फक्त स्वामींचं नाव घ्या, त्या सगळ्या अडचणी तुमच्या आयुष्यातून पडून जातील. म्हणून तुम्ही स्वामींचं जेवढं जास्त नाव घ्याल तेवढे जास्त स्वामी तुमच्या मागे असतील आणि पाठीशी असतील. कारण आपण एखाद्या व्यक्तीला बोलावले तरच तो आपल्याकडे येत असतो. म्हणून आपण जसे स्वामींना बोलवू आणि आतुरतेने आपण हाक घालू तर स्वामी नक्कीच आपल्या पाठीमागे येतील.
म्हणून नाती नक्कीच जपावीत, अगदी मनापासून जपावीत, पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची पण तयारी आपण ठेवली पाहिजे. कारण नसताना जी नाती आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून आपण लांबच राहावं. कारण ही लोक काटेरी झाडाप्रमाणे आपल्याला आयुष्यभर ही टोचत राहतात आणि ते आपल्याला समजतही असतं. म्हणून आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचं मत नक्कीच घ्या. कारण जेवढं तुमचं वय असतं तेवढं त्यांचा अनुभव मात्र नक्कीच असतो. नेहमी दुसऱ्याला दोष देणं हा आपलाच एक दोष असू शकतो आणि हा तुम्ही ओळखला पाहिजे. म्हणून दोष कोणाला देऊ नका. काही व्यक्ती हृदयापर्यंत जरी पोहोचल्या ना तरी हृदयात स्थान मिळवण्यात मात्र ते अपयशी ठरत असतात आणि तशा व्यक्तीसोबत आपण राहिलं नाही पाहिजे. दगडाचं ठीक आहे, तो थोडा सिंदूर फासला म्हणजे एखादा देव तरी तयार करता येईल, पण माणसाला असा कोणता रंग द्यावा म्हणजे माणसातला माणूस नक्कीच बनता येईल. म्हणून आयुष्यात फाटकं असो वा तुटकं, नशीब सोडून सगळं काही शिवता येतं एवढं मात्र नक्कीच आहे. म्हणून कधी कधी आपण खरंच हारतो. नाती निभवता निभवता, काळजी करता करता, वाट बघता बघता आणि लोकांना मनवता मनवता. म्हणून आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर मग कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण आपल्या मार्गात सुख येणार नाही. म्हणून माघार घेणे कधी मान्य करू नका. कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता मात्र जीवनात प्रयत्न करत असतो. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असण्याचे गरजेचे आहे. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र आवश्यक असते. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका. कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या. कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीनेच वाढतो आणि ती ताकद तुम्ही वाढवली की तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला यश नक्कीच मिळेल. म्हणून भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची चिंता आपल्याला जीवन आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही. कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय ती मिळत नसते. म्हणून आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी सहनही कराव्या लागतील. मग त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार असले पाहिजे. प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. कारण प्रयत्नांच्या जोरावर विजय मिळवणे नक्की शक्य होते. म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते. कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळेत करण्यास मदत करत असतो. म्हणून एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या सत्यात उतरतात देखील. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी. कारण दुसऱ्याची तुलना कराल तर मग स्वतःची ताकद तुमच्या लक्षात मात्र येणार नाही. तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा आपली साथ देत असते आणि कठीण परिस्थिती आपली परीक्षा येईल. पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा. कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो आणि संघर्षात आपल्याला लढायला लागत असतं. म्हणून ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल ना तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय परत करण्याचा दृष्टिकोनातून झाला पाहिजे. कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद मात्र देत असतात. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत. तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग निर्माण करू शकतो. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला नक्कीच येणार नाहीत. म्हणून साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देते हे सत्य कोणीही नाकारू मात्र शकत नाही. म्हणून जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा. कारण साधी राहणी उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे दाखवून देत असते. म्हणून जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधी प्रयत्न करणे थांबवू नका. कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो
पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होऊ लागते आणि त्यामुळे न थांबता आपण प्रयत्न केले पाहिजे आणि त्याची तयारीही ठेवली पाहिजे. म्हणून जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा, कारण प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव नक्कीच करून देत असते. आणि या कठीण काळात आपल्याला कळतं की कोणती माणसं कशी आहेत आणि आपल्यासोबत कोण कसं वागलंय, म्हणून त्यानुसार आपल्याला अनुभव सुद्धा येत असतात. म्हणून वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे, कारण वास्तविकता आपणास आयुष्यात चुकीच्या गोष्टीपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करत असते. म्हणून जीवनात अपयश आल्यास निराश होऊ नका, कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते. म्हणून आपली परिस्थिती जरी गरीब असली ना तरी आपले विचार उच्च ठेवा, कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते आणि त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण दिले पाहिजे. वाचनाची आवड निर्माण करा, कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देते आणि ती ताकदच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय आपण लावून घ्या, कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो. म्हणून आपले काम करत राहा, कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते आणि त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची आपण फक्त मानसिकता ठेवली पाहिजे आणि मानसिकताच आपल्याला पुढे घेऊन जात असते आणि आपल्या पाठीमागे स्वामींचा हात नक्कीच आहे. म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा, नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे. जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका, कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते. त्यामुळे आज जर दुःख असेल तर मग उद्या सुख मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा आणि हे आनंदाने जगणं तुम्ही नक्कीच विसरू नका, कारण आपले विचार आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करतात. कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न मात्र करा. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे, करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवा, कारण आपण स्वतःला जगापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. म्हणून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत, कारण प्रत्यक्ष मैदानात ते जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करत असतात. आणि जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच, अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करा, कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने मात्र पूर्ण होत नाहीत. आणि यशस्वी व्यक्ती व्हायची असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा, कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल आपला होणार सुद्धा नाही. म्हणून संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसले तरी आपण स्वतः चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगले कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे, कारण जेव्हा अतिशय खडतळ काळ येईल तेव्हा हे ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत मात्र नक्कीच करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच तुम्ही जीवनामध्ये सोडू नका. आणि जीवनात जर कधी कधी संकटे आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहासात त्यांचाच लिहिला गेला आहे ज्यांनी जीवनातील संकटे आणि संघर्षावर मात करून यश मात्र मिळवले आहे. म्हणून जशाच तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासही मदत नक्कीच करेल. म्हणून तुमची बाजू योग्य असेल तर कधी माघार घेऊ नका, कारण या जगात सत्याचीच परीक्षा घेतली जाते आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संघर्षाची तयारी ठेवा. विजय सत्याचाच होईल एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवी सुरुवात करण्याची संधी देतो, तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो, कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपणा स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो. म्हणून आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका, कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकार सुद्धा होत नाही. म्हणून यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून येणे शक्य होते आणि मग तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टींचा अभ्यास आपल्याला नक्कीच करता येत असतो.
म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा, कारण जीवनात संधी खूप कमी वेळेस मिळते. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल ना, तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा. कोणतीही गोष्ट जीवनात विनाकारण घडत नसते. प्रत्येक गोष्ट आपणास काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे घडलेल्या प्रत्येक गोष्टीतून योग्य ज्ञान मिळवून आपल्या जीवनात त्याचा वापर करता येऊ शकतो. म्हणून तसा वापर तुम्ही करा. आणि जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले, तर असे यश संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आली असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात मात्र नक्कीच असेल. म्हणून एखाद्याच्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात, ही मदत तुम्हालाही अडचणीच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल. कारण वेळ कधी कशी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून तुमच्यावर जर वेळ आली तर तो व्यक्ती सुद्धा तुमच्यासाठी उभा राहील. अशी माणसे तुम्ही नक्कीच जोडली पाहिजे. वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जो असतो ना, तो जास्त महत्वाचा असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे नक्की शिकवत असतो. म्हणून एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास मदत होते आणि मग पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शन आपल्याला करत असतो. म्हणून शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्वाचे आहे. पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून, भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू आणि शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र गरजेचे आहे. आणि जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे. त्यामुळे संकटावर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य मात्र नक्कीच आहे. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका. कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्की शिकवत असते. आणि मैदान तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत विजय मिळत नाही. कारण पराभवाला घाबरून माघार घेणारे जिंकूच कधी शकत नाही. म्हणून जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात आणि फार कमी लोकांना ते भेटत असतात. म्हणून आयुष्यात मिळालेल्या दुःखाची तक्रार करण्यापेक्षा त्यावर मात करून जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणे भरपूर आवश्यक आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्वाचे आहे. कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे मात्र शक्य नाही. म्हणून इच्छाशक्तीमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद असते. त्यामुळे इच्छाशक्ती बाळगली तर कितीही संकटे आली तरी त्याचा सामना करून त्यावर मात करता येते. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका. कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणताही त्याग किंवा किंमत मोजल्याशिवाय मिळेल. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय लावल्यास आपण नशिबावर अवलंबून राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण विकसित करू शकतो. म्हणून यशस्वी व्यक्तींच्या जीवनात विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे. कारण छंद आपल्याला जीवनात आनंदात जगण्यास मदत करत असतात. म्हणून यशस्वी जीवनाचा पाया मजबूत त्याच वेळी होईल जेव्हा आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नातून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला निर्माण करता येतील. म्हणून भूतकाळ आपण बदलू शकलो नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो. म्हणून कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे. कारण आपणास आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य मात्र पूर्ण होत नाही. म्हणून जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद मात्र देत नाही. म्हणून एखादे ध्येय सत्यात उतरवण्यासाठीचा मार्ग सोपा असेलच असे नाही. कुठे तुम्हाला 2 पावले मागे घेण्याची वेळही येऊ शकते. अशा परिस्थितीत मनावर ताबा ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागते. म्हणून कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही. कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची मात्र गरज आहे. म्हणून आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखावर अवलंबून नसते. त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला पाहिजे आणि उमटवला जाईल असे गुण आणि पात्रतेचा विकास करणे आवश्यक आहे. निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे. कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्या सोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावेच लागतील. आणि ते निर्णय घेत असताना
भरपूर चांगल्या गोष्टीही तुमच्यासोबत घडतील. म्हणून जगताना आपण सुखी जीवनाचा विचार करतो, पण कठीण काळ, दुःख जेव्हा येतात ना, तेव्हा यांना तोंड दिल्यास आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता निर्माण होत असते. म्हणून आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे. कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे सोडून देतात आणि जगताना संघर्ष करावा लागतो, हे सत्य आहे. आणि त्याचबरोबर संघर्षाचा सामना करताना संयम ठेवावा लागतो. आणि हे सुद्धा सत्य असले तरी आपला संयम ही आपली कमजोरी बनवून देता ताकद बनव, आणि ती बनवलीच पाहिजे. म्हणून स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्वाचा आहे. कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपणास स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मात्र मिळत असते. आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करताना जग जिंकण्याची आशा सोडते, परंतु काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि हेच प्रयत्न विजय खेचून आणत असतात. आणि त्यामुळेच लोकांचा विजयही होत असतो. म्हणून तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे. कारण क्षमता, पात्रता दाखविल्यानंतरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर येऊ शकता. आणि जीवन जगताना समस्या येतात, या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःमध्ये अशी ताकद निर्माण करा की कोणत्याही समस्यांवर तुम्ही मात नक्कीच करू शकाल. आणि जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना करावाच लागतो. कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष ठरलेला असतो. आणि आयुष्य जगणे म्हणजे हे सुद्धा एक साहसाचे काम आहे. कारण आपल्याला सर्व काही मिळाले तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. आणि जर काही नसल्यास आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. म्हणून योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्वाचे आहे. कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे. म्हणून त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार राहा. आणि जीवनाचा प्रवास हा अनिश्चिततेने भरलेला आहे. कधी काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून कधी सुख मिळेल तर कधी दुःखाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढवून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास नक्कीच ठेवता आला पाहिजे. आणि ते ठेवला म्हणजे सर्व काही तुम्हाला मिळेल. आणि आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा ही सकारात्मक विचार घेतील. आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य मात्र नक्कीच घडवतील. म्हणून जबाबदारी म्हणजे स्वतःला सावरून जीवनातील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास स्वतःला समर्थ बनवून आपली जी जबाबदारी आहे ती यशस्वीपणे पार पाडणे आवश्यक आहे. म्हणून परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडून परिपूर्ण नक्कीच बनू शकते. आणि कल्पनाशक्ती असल्याशिवाय कोणतेही ध्येय सत्यात उतरवता येत नाही. कारण जेव्हा आपले मन एखाद्या गोष्टीची कल्पना करते तेव्हा आपण ती गोष्ट किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतो. आणि हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देतात आणि ते मिळवूनही देतात. म्हणून जीवनात चुका, अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर आणण्यास कारणीभूत ठरतात. कारण यांना सामोरे न जाता कोणीही यशस्वी मात्र होऊ शकत नाही. म्हणून खळतळ काळ आपणास सामर्थ्यवान बनवत असतो. आणि एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती त्या सामोरे गेल्यास आपली भीती नाहीशी करून आपला आत्मविश्वास वाढवेल. आणि त्यामुळे परिस्थिती कशी असली तरी मन एकाग्र करून खंबीरपणे उभे राहणे आपले मात्र काम आहे. आणि ते खंबीरपणे जर तुम्ही उभे असाल तर मग तुम्ही जीवनात भरपूर पुढे जाल आणि भरपूर तुम्ही काहीतरी मिळवू शकाल. म्हणून खंबीरपणे उभे राहा आणि तुम्हाला कोणी झुकू शकणार नाही याप्रमाणे ताठ मानेने उभे राहा. प्रतिक्रिया देण्यासाठी प्रतिसाद किंवा कृती कधी महत्वाची असते. कारण अडचणीत किंवा दुःखात असणाऱ्या माणसास प्रत्यक्ष मदतीची गरज असते. आणि ती मदत जर आपण केली तर मग तो व्यक्ती आपल्याला कधी विसरत नाही. म्हणून जीवनात यश मिळवण्यासाठी आपण जिथे फायदा किंवा वाट सोपी असेल असे क्षेत्र निवडतो. असे करताना आपण हे विसरतो की ज्या क्षेत्रात आपण अवघड समजतो तिथे यश मिळण्याची शक्यता जास्त असते. कारण तिथे गर्दी कमी असते. म्हणून जीवनात कौतुक करणाऱ्यांपेक्षा एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन देणारी व्यक्ती महत्वाची असते. कारण कौतुक हे एखादी चांगली गोष्ट केल्यास होते तर प्रोत्साहन हे चांगली गोष्ट करण्यास प्रेरणा देत असते. म्हणून अनुभवातून मिळालेले ज्ञान यामुळे महत्वाचे आहे की जे आपल्याला कमी वयात जीवनातील वास्तविकता लक्षात आणून देते. आणि ध्येयाची पूर्तता प्रयत्न, त्याग, नियोजन, प्रत्यक्ष कृती याशिवाय अशक्य आहे. त्यामुळे तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुमचे पूर्ण समर्पण आवश्यक आहे. आणि ते समर्पण तुम्ही केलेच पाहिजे. माणसाचे मन हळवे असेल तर मग चांगले चालेल, पण दुबळे नसावे. कारण दुबळे मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही.
त्यामुळे तुम्ही जिथे योग्य असाल तसेच तुमच्या हक्काचा विषय असेल तिथेच तुमचे मन कठोर करून निर्णय घेतला पाहिजे. आणि एखाद्याच भाग्यवान किंवा नशीबवान समजून स्वतःची तुलना करू नका, कारण जगात प्रत्येक व्यक्तीला मिळालेले जीवन परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार तुम्ही निर्माण केलेली तुमची छोटीशी ओळख सुद्धा तुमचे कर्तृत्व आहे असे तुम्ही सिद्ध करू शकता. आणि चांगल्या काळापेक्षा वाईट काळाने खूप महान व्यक्ती घडविले आहेत. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता अशा परिस्थितीवर मात करणे आवश्यक मात्र नक्कीच आहे. आणि जीवनात सगळ्यांना खुश ठेवणे शक्य नाही, त्यामुळे असे करताना आपलीच किंमत राहत नाही. आणि त्यामुळे योग्य निर्णय घेऊन स्वाभिमान आणि स्वतःची ओळख टिकवणे मात्र गरजेचे होऊन जाते. आणि दुःखात संकटात असलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या, कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त मात्र गरज असते. आणि शिस्त आपल्याला हे शिकवते की वर्तमान काळात मिळणाऱ्या आनंदाचा किंवा क्षणिक सुखाचा त्याग केल्यास त्याचा फायदा आपणास भविष्य काळ चांगला करण्यास मात्र होतो. आणि फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून टिकवणे महत्वाचे आहे, मग तो पैसा असेल किंवा मग माणसे. कारण वेळेला किती उपयोगी पडतात याचा विचार केला तर सत्य परिस्थिती लक्षात आपल्या येत असते. आणि शिक्षणातून पुस्तकातून मिळालेले ज्ञान माणूस विसरेल, पण जीवनात आलेल्या अनुभवातून मिळालेले ज्ञान तो कधीही विसरू शकणार नाही आणि शकतही नाही. हे माणसाच्या जीवनातील वास्तव आहे आणि हे तुम्ही ओळखलं पाहिजे. म्हणून यश मिळाले म्हणजे ते कायमचे नसते, तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. तसेच अपयश म्हणजे शेवट कधीच नसतो, त्यामुळे अपयशानंतर प्रयत्न करणे कधीच तुम्ही थांबवू नका. जीवनाचा प्रवास हा आपल्याला साधा व साथ देणाऱ्या व मदत करणाऱ्या लोकांसोबत करा, कारण जसे लोक स्वतःची यशस्वी होतील आणि तुम्हालाही यशस्वी मात्र नक्कीच करतील. म्हणून एखाद्या ओसाड अशा माळ रानावर छोटेसे रोपटे उगवण्याचे धाडस करते, त्यावरून आपल्याला किती प्रतिकूल कठीण परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा नक्कीच मिळत असते. आणि तुमच्या मनगटात आणि व्यक्तिमत्वात इतकी ताकद निर्माण करा की तुम्ही कोणत्याही प्रसंगाचा सामना कराल, कारण जीवनात काही ठिकाणी तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढावे लागणार आणि मग खंबीरपणे तुम्हाला उभे राहावे लागणार. मग तुम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार असणे गरजेचे आहे. म्हणून स्वतः मेहनत कष्ट करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करा, कारण असे अस्तित्व तुमचा आत्मविश्वास वाढवेल, तसेच तुम्हाला तुमच्या केलेल्या कष्टाची जाणीवही नक्कीच मात्र करून देईल. म्हणून संकटाचा संघर्षाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, त्यामुळे निराश न होता प्रयत्न करून संकटावर मात करणे महत्वाचे असते आणि तुम्ही मात ती केलीच पाहिजे. म्हणून एकटेपणा हा कमजोरी नाही तर आपली ताकदही बनू शकतो, कारण जेव्हा तुम्ही संकटे असाल तेव्हा तुम्हाला तुमची ताकद लक्षात येईल आणि तसेच तुमचा स्वतःवरील विश्वास वाढेल आणि पुढे हाच स्वतःवरील विश्वास तुम्हाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देईल. म्हणून जीवनात जे निर्णय अवघड असतात तेच निर्णय आपल्याला आयुष्यासाठी योग्य ठरतात. आणि त्यामुळे भीत जगण्यापेक्षा ठाम निर्णय घ्यायला शिका आणि ठाम निर्णय घेऊन जगायला शिका. जीवनाचा प्रवास कधीच आपण ठरल्याप्रमाणे आणि ठरविल्याप्रमाणे होत नाही, त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती लक्षात घेऊन संकटांना सामोरे जावे, तसेच जिथे शक्य असेल तिथे आपला मार्ग बदलून संकट टाळावे. म्हणून तुमच्या साम्राज्याचा पाया इतका मजबूत ठेवा की जो कोणत्याही परिस्थितीचा सामना करेल, कारण जर पाया मजबूत नसेल तर एखादी इमारतही उभी राहू शकत नाही आणि ती इमारत उभी राहण्यासाठी आपल्याला पाया मजबूत करावाच लागेल. आणि जीवनात जगत असताना धाडस खूप महत्वाचे आहे. जेव्हा तुमच्यात धाडसी वृत्ती निर्माण होते तेव्हा तुम्ही प्रयत्न करता करता, कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही ना तोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट तुम्हाला साध्य करता येत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आयुष्य जगताना आपल्याला मिळालेला सल्ला विचारात घेऊन आपल्या व्यक्तिमत्वाची तपासणी करावी, कारण एखादा सल्ला आपल्याला फायदेशीर ठरू शकतो हे मात्र निश्चित आहे. आणि तुम्ही स्वतःचे ध्येय असे निवडा ज्यात तुम्ही इतरांपेक्षा चांगले करू शकता, कारण तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तिथे तुमच्या गुणवत्तेचा विचार मात्र केला जाईल. आणि समाजात एखादा नवीन बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी, कारण आपण इतिहास बघितला तर एखाद्या क्रांतिकारी बदलण्याची सुरुवात एका व्यक्तीने केलेली आहे आणि त्यापासून समाजाने प्रेरणा घेऊन बदल स्वीकारलेले आहेत. म्हणून आपल्या शैक्षणिक काळात आपल्याला मिळालेले ज्ञान आणि वास्तविक जीवनात येणारी संकटे अनुभव यावरून असे लक्षात येते की आपण फक्त परीक्षार्थी न बनता ज्ञान मिळवून स्वतःचे व्यक्तिमत्व घडवणे मात्र आवश्यक आहे. म्हणून जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा, कारण नशीब सुद्धा साहसी आणि शूर व्यक्तींच्या बाजूने उभे राहत असते आणि नशीब पण जो प्रयत्न करतो ना त्याच्या सोबत असते आणि तो प्रयत्न करत नाही
त्याच्यासोबत नशीब पण येत नाही. म्हणून आयुष्यात संघर्ष कितीही करावा लागला ना तरी तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. कारण तुम्ही केलेले प्रयत्नच तुम्हाला यश मिळवून देतील, तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जातील. म्हणून कष्ट तोपर्यंत करा जोपर्यंत आपण पाहिलेले एखादे स्वप्न आपण सत्यात उतरवत नाही. कारण वर्तमान काळच आपल्याला ही संधी नक्कीच देत असतो. आणि जो माणूस पर्याय निर्माण करतो त्याच्या वाट्याला कधीच अपयश येत नाही. आणि स्वतःवर असलेला विश्वास आणि ध्येयपूर्तीसाठी केलेले योग्य नियोजन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्याचा मार्ग सोपा मात्र करतात. आणि प्रचंड धैर्य बाळगून कणखर व्हा. कारण जेव्हा संघर्षाचा काळ येईल तेव्हा हेच धैर्य तुमच्या कामी मात्र येईल. आणि आयुष्यात तुमची वेळ चांगली असेल तर तुमच्यासोबत खूप लोक असतील, परंतु जेव्हा वाईट आणि परिस्थिती येते ना तेव्हा तुम्हाला साथ देणाऱ्या व्यक्तींचा शोध तुम्ही घ्या आणि त्या व्यक्तींना तुम्ही ओळखायला शिका. तेच व्यक्ती तुम्हाला साथ देतील जे तुमच्या जवळचे असतील आणि जे असे असतील की त्यांना तुमच्यावर जर तुम्ही मोठे झालात तर त्यांना किळस आणि त्यांना आळस येत असेल तर नक्कीच ते व्यक्ती तुमच्यावर जळणारे असतील. म्हणून अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकाचे अभ्यास तुम्ही नक्कीच केले पाहिजे. कारण त्याचे जीवनामध्ये नक्कीच तुम्ही अंमलबजावणी करू शकता आणि तुम्हाला व्यावहारिक ज्ञान हे प्राप्त होऊ शकतं. म्हणून जीवनात कुणी नाकारले म्हणून कुणाचे श्रेष्ठत्व कमी होत नाही. कारण या जगातील प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी एकसारखी नसते. म्हणून प्रत्येक झाड फळ देतेच असे नाही. काही झाडे सावलीतही देतात, पण म्हणून सावली देणाऱ्या झाडाचे महत्त्व कमी होत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यातही प्रत्येक गोष्ट प्रसंग काहीतरी शिकवून जात असते. म्हणून यशाचा मार्ग हा फक्त तुमचा आणि तुमचाच असतो. या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावे लागते आणि तुमच्यासाठी चालणारे कोणीही नसते. म्हणून सांगण्यापेक्षा, समजावण्यावर, घेण्यापेक्षा देण्यावर आणि बोलण्यापेक्षा कृतीवर आणि ते करण्यावर माणसाचा भर असावा लागतो. आणि जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढंच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक कमजोर नाही, पण आपले भाग्य नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे आहे आणि तो ते सामर्थ्य आपल्याला देऊ शकतो. म्हणून त्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. आणि हा स्वामी संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुमच्या मित्राला देखील शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.